मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पुन्हा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण आहे ना एक डोंगर आहे. त्या डोंगराच्या या दगडांमध्ये आपण आलेलो आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण मोर पाहिलेली. आपल्याला आहे ना मेन गोष्ट आपल्याला जी राणी माशी आहे ती राणी माशी पकडून ह्या बॉक्समध्ये ठेवायची आणि मोर जी जी आपण कशा पेट्या बनवतो मोरच्या पाहू आज आपल्याला ती मधमाशी राणी मधमाशी हाती लागते का ती आपण याच्यामध्ये घेणार आहे. आणि मग मित्रांनो आपल्याला थोडक्यात म्हणजे याचं एक हे करायची एक मध पेटे तयार करायचे तर त्यासाठी आपण ही राणी माशी पकडायला आलेलो आहे. पण अडचणीमध्ये मोर असल्यामुळे हा कलता आपण ते मधमाशा काढायला आणलेले आहे, मध काढायला. तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो माझा प्रयत्न आहे तर मध पेट्या तयार करायच्या, कारण हे आमच्या इकडे हे जे मोहरे असतात ह्या ठिकाणी जी मध आहे ही ओरिजिनल अशी मध असते आणि आयुर्वेदिक मध असते. तर ही मी याच्या पेटे बनवण्याचा प्रयत्न करायचे. त्यासाठी ही राणी माशी पकडायची आपल्याला. तर आपण हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये राणी मासे घेणार आहेत. तर पाहू आपल्याला राणी माशी आज भेटते का, कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मध काढली तेव्हा आपल्याला काही भेटली नाही. तर आज आपण पुन्हा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी आपण पुन्हा मोहर पाहिलेली. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. म्हणजे अवघड ठिकाणी अशी आहे ही मोहर. तर ती तर पाहू मित्रांनो आपल्याला आज या ठिकाणी राणी माशी भेटते का. तर या ठिकाणी आपण पाहू शकता अडचणीमध्ये हकलता आणलेले आपण आणि अडचण ठिकाणी अशी मोहर आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही जी चिप्पी आहे या चिप्पीमध्ये मोहर आहे. तर ही काढायला अवघड जाणार आहे आपल्याला. पाहू आपण प्रयत्न करूया. बरं आपल्याला राणी माशी भेटते का वाटत नाही मित्रांनो. सक्सेस होईल म्हणून आपला प्लॅन. हे बघा ह्या पूर्ण ह्या दगडांमध्ये तुम्ही पाहू शकता ह्या दगडांमध्ये या ठिकाणी हे मोर पाहिले आपण. ते अवघड आहे. हे बघा आता ही राणी माशी पकडायची कशी हा प्रश्न आहे. पाहू. अवघड आहे मित्रांनो. वाटत नाही आपल्याला या ठिकाणी सुद्धा राणी माशी भेटेल. आपला प्लॅन फेल जाणार आहे असा अंदाज आहे माझा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला राणी माशी वाटत नाही भेटेल म्हणून, कारण जागाच अशी आहे ना की पूर्ण अवघड अशी जागा आहे या ठिकाणी. तर मित्रांनो आपण आहे ना या ठिकाणी राणी माशी पाहतोय. पण या दगडाच्या चिपटीमध्ये आपल्याला काही अडचण असल्यामुळे ना या ठिकाणी राणी माशी काही आपल्याला दिसत नाही. कारण आहे ना ही राणी माशी भेटल्यानंतरच आपल्याला ही मोर पूर्ण काबीज करता येईल. पण आपल्याला काय आहे ना या ठिकाणी राणी माशी बघायला भेटणार अडचण ठिकाणी या ठिकाणी. त्यामुळं राणी माशी शोधायला ना अवघड असलं.
मित्रांनो हात घुसत नाही आपल्याला मध वाटत नाही भेटेल म्हणून हे बघा, कारण आहे ना हातच आतमध्ये जात नाही, अडचण ठिकाणी अशी ही मोर आहे. तर आपण आता ना कलथ्यानेच काढायचा प्रयत्न करूया. डोकं वापरून आपल्याला हिंमत काढायला लागणार आहे. मेन गोष्ट मित्रांनो आपल्याला राणी माशी पकडायची होती, पण राणी माशी काय आपल्याला भेटत नाही मित्रांनो. अडचण असल्यामुळे ना या ठिकाणी आपल्याला राणी माशी पकडायला भेटत नाही. पण राणी माशी पकडायचीच आहे आपल्याला. हे पहिलं मोदीचा पोळा भेटलेला आहे आपल्याला. फुटली 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 फुटली. तिकडनं हिंमत काढायला लागणार आहे. या साईडने सुद्धा आहे ना तुम्ही पाहू शकता, दोन्ही साईडने पॅक करून घेतलेले, त्यामुळे आपण इकडनं सुद्धा आपल्याला तर मित्रांनो हे बघा आपल्याला हे पोळं आणि एवढी मध भेटलेली. हे बघा हे पूर्ण पिशवी आहे ना आपली, मी तुम्हाला दाखवतो. एवढी पिशवीमध्ये मध भेटले, नुसती मध आहे. ह्या बघा हे आहे मध, एवढी मध आपल्याला भेटली आज. आणि आपण राणी माशी पकडायचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्याला राणी माशी काय पकडायला जमली नाही. आणि ही मध आहे, ही सगळी सरी मध आहे. आज भरपूर अशी मध भेटली आपल्याला. ह्या बघा हे सगळं मधचं पोळ येतं. हे बघा एवढ्या अडचणीमधून आज आपण मध काढलेले. तर मित्रांनो आपल्याला राणी माशी पकडायची होती, परंतु राणी माशी आपल्याला पकडता आलेली नाही. पण मित्रांनो आपल्याला एवढी मध भेटेल. हे बघा ही मध आणि हे एवढे पोळे भेटले. तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.